बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस 5,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार। बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बांधकाम कामगारांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आता समोर आलेली आहे। शासनाकडून बांधकाम कामगारांना 5,000 रुपये दिवाळी बोनस देण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची घोषणा झालेली आहे। यंदाच्या दिवाळीला पात्र कामगारांना कामगार मंडळाकडून 5,000 रुपये विशेष दिवाळी बोनस दिला जाणार आहे। हा 5,000 रुपयाचा बोनस थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। त्यामुळे बांधकाम कामगार क्षेत्रातील लाखो कामगारांना दिवाळी सण हा उत्साहात साजरा करण्यासाठी मोठा आर्थिक आधार या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून या ठिकाणी नोंदणी केलेली असेल तर तुमच्यासाठी देखील या ठिकाणी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तुमच्या बँक खात्यावरती 5,000 रुपये दिवाळी बोनस हा जमा होणार आहे। मित्रांनो, शासनाकडून महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी तसेच घरकाम करणाऱ्या कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत। त्यात कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याच्या योजना आहेत, त्यांच्या आजारपणात मदत करण्याच्या योजना आहेत, मुलाबाळांना शिक्षणासाठी मदत करण्याच्या योजना आहेत, कामगारांना रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तू देखील या ठिकाणी देण्याच्या योजना आहेत, कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत देण्याची देखील या ठिकाणी एक महत्त्वाची योजना आहे, अन्नधान्य देण्याची तरतूद, अशा अनेक प्रकारच्या योजना बांधकाम कामगारांना या ठिकाणी शासनाकडून दिल्या जात आहेत। बांधकाम कामगारांसाठी रोजच्या जीवनात उपयोगात येणाऱ्या भांड्यांचा संच देखील बांधकाम कामगारांना या ठिकाणी मोफत दिला जात आहे। अशातच आता सर्वात मोठी घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारकडून करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे बांधकाम कामगारांना या सर्व योजनांचा लाभ तर मिळणारच आहे, सोबतच त्यांना आता 5,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दिवाळी बोनस म्हणून जमा केला जाणार आहे। आता दिवाळी सारखा सण येत आहे। या सणासुदीच्या दिवशी बांधकाम कामगारांकडे सण साजरा करण्यासाठी पैसे नसतात। अशातच मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्वांचे जीवन हे विस्कळीत झालेले आहे। कामे धंदे बंद आहेत। अशातच बांधकाम कामगारांना दिवाळी साजरा करण्यासाठी पैसे येणार तरी कुठून, म्हणून राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि दिवाळी बोनस म्हणून 5,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। यामुळे त्यांना खूप मोठा आर्थिक आधार हा दिवाळी सारख्या सणाच्या निमित्ताने मिळणार आहे। ज्या बँकेला तुमचे आधार कार्ड लिंक असेल ते बँक खाते तुम्हाला चेक करावे लागणार आहे। त्याच खात्यात तुम्हाला 5,000 रुपये जमा होणार आहेत। बांधकाम कामगारांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। आता हे 5,000 रुपये नेमके कोणकोणत्या कामगारांना मिळणार आहेत आणि हे 5,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे, कारण की मित्रांनो, हे जे काही 5,000 रुपये आहेत हे सर्वच कामगारांना या ठिकाणी मिळणार नाहीयेत। तर मग नेमके हे कोणत्या कामगारांना मिळणार आहेत आणि हे 5,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी या ठिकाणी केलेली असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी 5,000 रुपये घेण्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे। 5,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्ज या ठिकाणी करावा लागणार नाहीये। फक्त या ठिकाणी तुम्हाला काही 2 गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये चेक कराव्या लागणार आहेत। त्या जर तुमच्या व्यवस्थित असतील तर 100% तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी 5,000 रुपये जमा होणार आहेत। तर बघा मित्रांनो, सगळ्यात आधी आपण या ठिकाणी जाणून घेऊया की हे 5,000 रुपये नेमके कोणकोणत्या कामगारांना मिळणार आहेत। तर बघा, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या सर्व बांधकाम कामगारांना हे 5,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेली असेल आणि तुमच्याकडे बांधकाम कामगाराचे कार्ड देखील असेल तर अशा सर्व जेवढे पण कामगार असतील त्यांना या ठिकाणी दिवाळी बोनस जो काही सरकारकडून या ठिकाणी 5,000 रुपये कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेला आहे, तो 5,000 रुपये बोनस तुम्हाला 100% या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। मात्र हे दिवाळी बोनसचे 5,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे 2 कामे हे करावी लागणार आहेत। ते काम केले तरच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार आहेत। तुम्ही बांधकाम कामगारांमध्ये नोंदणीकृत असले तरी देखील जर तुमचे हे काम या ठिकाणी पेंडिंग असतील तर मात्र तुम्हाला या ठिकाणी 5,000 रुपयाचा बोनस घेण्यासाठी अडचण ही येणार आहे आणि ही चूक फक्त तुमचीच असणार आहे, कारण की शासनाकडून सर्वच पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी 5,000 रुपयाचा बोनस हा दिला जाणार आहे। परंतु तुमच्या या 2 चुकांमुळे तुमचे 5,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत। त्यामुळे तुम्ही हे जे काही कामं आहेत हे तुम्हाला घरी बसून तुमच्या मोबाईलमधून करता येणार आहेत। ते कामं तुम्ही जर करून ठेवली तर मात्र या ठिकाणी दिवाळीचा जो काही 5,000 रुपयाचा बोनस आहे तो 100% तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। तर मग आता हे 2 कामे तुम्हाला कोणती करायची आहेत जे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घरी बसून करू शकतात। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही बांधकाम कामगाराची नोंदणी आपण करत असतो तर अशा कामगारांची या ठिकाणी एक ऑनलाईन प्रोफाईल ही बनत असते। बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवरती तुमची प्रोफाईल ही ॲक्टिव्ह असते।
तर बांधकाम कामगार जे काही प्रोफाईल आहे ते तुमची या ठिकाणी सक्रिय असणे म्हणजेच ॲक्टिव्ह असणे हे खूप गरजेचे असते। काही वेळेस या ठिकाणी आपली कार्डची जी काही व्हॅलिडिटी असते, जी काही रिन्यूची तारीख असते ती गेलेली असते, त्यामुळे या ठिकाणी आपलं जे काही प्रोफाईल आहे ते या ठिकाणी इनॲक्टिव्ह दाखवत असते। तर अशी इनॲक्टिव्ह प्रोफाईल जर तुमची असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी पैसे घेण्यासाठी अडचणही येणार आहे। त्यामुळे तुमचे जे काही प्रोफाईल आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्ह असणे हे आवश्यक असणार आहे। तुमचे प्रोफाईल सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला दिवाळी बोनस 5,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। परंतु जर तुमचे प्रोफाईल या ठिकाणी निष्क्रिय असेल म्हणजेच इनॲक्टिव्ह असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी 5,000 रुपये मिळणार नाहीत। आता तुमचे प्रोफाईल ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे म्हणजे सक्रिय आहे की निष्क्रिय आहे हे तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता तर हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तसेच या ठिकाणी प्रोफाईल जर तुमचे ॲक्टिव्ह असेल म्हणजे सक्रिय असेल त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्ट चेक करावी लागणार आहे। जर समजा तुमचे प्रोफाईल या ठिकाणी ॲक्टिव्ह असेल, सक्रिय असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमची बँकेची जी काही डिटेल आहे ती तुम्हाला या ठिकाणी योग्यरित्या जोडलेली आहे की नाही हे देखील या ठिकाणी तपासावे लागणार आहे। कारण की हे जे काही पैसे आहेत हे तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरतीच जमा होणार आहेत आणि जर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमचे बँक खाते जोडलेले नसेल तर मात्र हे पैसे तुम्हाला येणार कुठे। त्यामुळे तुमचे बँक खाते या ठिकाणी जोडलेले असणे हे आवश्यक असणार आहे। लाखो लाभार्थ्यांचे या ठिकाणी बँक खाते आपल्या प्रोफाईलमध्ये ॲक्टिव्ह करण्यात आलेले नाहीये म्हणजे जोडलेले नाहीये। त्यामुळे अशा जे काही बांधकाम कामगार असतील तर त्यांनी आपले बँक खाते लगेच या ठिकाणी जोडून घेणे आवश्यक असणार आहे, जेणेकरून जो काही 5,000 रुपयाचा दिवाळी बोनस आहे जो शासनाकडून तुम्हाला या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तो तुमच्या बँक खात्यावरती व्यवस्थितरित्या जमा होईल। आणि जर तुमचे बँक खाते तुमच्या प्रोफाईलमध्ये सक्रिय नसेल तर मात्र या ठिकाणी लगेच तुम्हाला कारवाई करावी लागणार आहे आणि ती म्हणजे तुमचे बँक खाते त्या ठिकाणी तुम्हाला जोडून घ्यावे लागणार आहे, तुमच्या प्रोफाईलला या ठिकाणी लिंक करावे लागणार आहे। तर ते कशा पद्धतीने लिंक करायचे आहे, कशा पद्धतीने तुमचे प्रोफाईल या ठिकाणी चेक करावे लागणार आहे तर त्याची सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। तर ते काम तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच करू शकता। आणि जर समजा तुमचे प्रोफाईल या ठिकाणी इनॲक्टिव्ह असेल किंवा तुमचे बँक खाते या ठिकाणी जोडलेले नसेल तर ते जोडण्यासाठी किंवा तुमचे खाते सक्रिय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बांधकाम कामगाराच्या विभागामध्ये जाऊन या ठिकाणी ते काम लवकरात लवकर करून घ्यायचे आहे। तर सगळ्यात आधी तुमचे प्रोफाईल हे सक्रिय आहे किंवा नाही, तसेच तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमचे बँक खाते जोडलेले आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला सिम्पली त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यावे लागणार आहे। या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शेवटी एक ऑप्शन दिसत असेल कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिंग। कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिंग या बटनावरती तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे। या बटनावरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर जो काही तुम्ही या ठिकाणी दिलेला असेल तो आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि आधार कार्ड सोबत तुम्ही जो काही मोबाईल नंबर या ठिकाणी नोंदणी करतेवेळी दिलेला असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे। हे दोन्ही पर्याय टाकून झाल्यानंतर सेंड ओटीपी वरती क्लिक करावे लागणार आहे। ओटीपी सेंड केल्यानंतर तुम्ही जो काही मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला असेल त्या मोबाईल नंबरवरती या ठिकाणी ओटीपी तुम्हाला येणार आहे। तो ओटीपी या ठिकाणी टाकून तुमची जी काही प्रोफाईल असेल ती तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने उघडणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुमचे प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी समोर येणार आहे। या ठिकाणी तुमचे नाव, तुमचे जेंडर, तुमचे वय, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी सर्व काही माहिती तुम्हाला असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी ॲक्सेप्ट असणार आहे। तसेच रजिस्ट्रेशन स्टेटस या ठिकाणी जो काही आहे मित्रांनो तो तुमचा या ठिकाणी ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय दाखवला गेला पाहिजे। अशा पद्धतीने ॲक्टिव्ह तुमचे जर दाखवत असेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। परंतु अशा पद्धतीने ॲक्टिव्ह असल्यानंतर तुम्हाला पुढची गोष्ट देखील चेक करावी लागणार आहे आणि ती म्हणजे तुमचे बँक खाते। आता या ठिकाणी प्रोफाईलमध्ये खाली गेल्यानंतर बँक डिटेलवरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी समजणार आहे की आपले खाते या ठिकाणी कोणते जोडलेले आहे किंवा नाही ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठल्याही प्रकारचे बँक खाते या ठिकाणी जोडण्यात आलेले नाहीये। तर अशा जे काही लाभार्थी असतील त्यांना या ठिकाणी पैसे घेण्यासाठी प्रॉब्लेम हा येणार आहे। तर अशा पद्धतीने जर तुमचे देखील दाखवत असेल तुमचे कुठलेही प्रकारचे बँक खाते या ठिकाणी लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जाऊन तुमचे बँक खाते लगेच या ठिकाणी लिंक करून घ्यायचे आहे, लगेच जोडून घ्यायचे आहे। तरच तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगाराकडून जे काही 5,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत ते या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकणार आहेत। त्याच पद्धतीने मित्रांनो जर समजा तुमचे प्रोफाईल हे अशा पद्धतीने इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे काही कार्ड आहे बांधकाम कामगाराचे ते रिन्यू करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तारीख देण्यात आलेली असेल तर ते तुम्ही लगेच रिन्यू करून घ्यायचे आहे। रिन्यू करते वेळेसच तुमचे बँक खाते देखील या ठिकाणी जोडून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचे दोन्ही कामं जर या ठिकाणी ॲक्टिव्ह असतील, सक्रिय असतील तरच तुम्हाला या ठिकाणी 5,000 रुपयाचा दिवाळी बोनस हा शासनाकडून मिळणार आहे।